व्हा, पण कधी व्हा जेव्हा पैसे कमवा आणि धंद्यासाठी गाडी घ्या. तुमच्या घरात जर धंदा चालू असला त्यासाठी गाडी घ्या, पण ट्रान्सपोर्टच्या जीवाव ह्याच्यावर जीवाव पुण्या घेऊन आणि गाड्या घेऊन तुम्हाला वाटत असं मोठं होणार हे होणार, ते काय उपयोग नाही. आणि म्हणते काय ते एअरटिगा फिरटिगा, अहो सगळ्या तुम्ही माझ्या ब्लॉगिंग बघा, मी तुम्हाला का नाही सगळ्या गोष्टी सांगतो बरोबर. भावानं तुम्ही जी आता व्हिडिओ बघितली का नाही ती मी बनवलेली आणि त्याचा रिस्पॉन्स चांगला आला, कारण लई जणांनी बघितली. मला वाटलं 5,000 माणसं बघतील, पण जे 5,000 बघतील ती त्यांचं तरी चांगलं होईल, म्हणजे बाबा ते ड्रायव्हिंग क्षेत्रात पडणार नाहीत बाबा, त्यांना एक चांगला संदेश म्हणून बनवलेला व्हिडिओ. पण आता ते का नाही 2.25 ते 2 लाख माणसांनी बघितले, कमेंट तर भरपूर लोकांनी केले. त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय बघा, नवीन जे पोर आहेत त्यांनी ऐका, कारण की जुने त्यांना माहितीच आहे बाबा ड्रायव्हिंग धंदा कसा आहे म्हणून. पण तुम्ही ऐका नाही, हे गाडीच्या धंद्यात पडू नका तुम्ही, कारण की आता ते पहिल्यासारखं राहिलेलं नाही. आणि तुम्हाला काय नाही, मी अजून व्हिडिओ दाखवतो, अजून नाही. आता मी पुण्यात आलोय तर तुम्हाला टुरिस्ट लाईन मधलं पण तुम्हाला सांगतो बाबा, की ज्यांना वाटते बाबा आता पुण्यात IT कंपनी आहेत, गाड्या वेड्या लागतात, एर्टिगा स्विफ्ट, तर काय उपयोग नाही, तुम्हाला ते पण सांगतो. आणि तुम्ही माझे ब्लॉग कंटिन्यू बघा, आजा व्लॉग्स म्हणून पेज आहे माझं, हे आत्ताचं ते आहे का नाही, तर तुम्ही कंटिन्यू करा. मी तुम्हाला सगळ्या चांगल्या गोष्टी सांगतो, तुम्ही त्या बघा. कारण कसं आहे माहिती आहे का, मुलांना घेऊन अनुभव दिलेला काय उपयोगाचा नाही. आणि आता बघितलं मी व्हिडिओ आहे का, ते बाकी जे सांगण्यात काय अर्थ नाही, जे माणसांना उपयोगाचं आहे, जे समजणार आहे, तर त्यातले 2-3 व्हिडिओ टाकले तरी मला बाद झालं, म्हणजे सगळ्यांना कळालं की बाबा काय करायचंय काय नाही. बाबा एखाद्याचं घर चांगलं होत, म्हणजे बरबाद होत नसलं माझ्यामुळे, कर्ज बाजारी होत नसलं तर ठीक आहे रे बाबा, मी सांगत राहतो सगळ्यांना. बाकीच्यांनो ज्यांना फालतूचे कमेंट करायचे त्यांनी सोडूनच द्यायचे. आणि मी ते गाडीचे जे टाकलं का ना, हा बाबा मला गाडी ती द्यायची आहे, कोण घेणार आहे का सांगा मला, मी त्याला देतो बरोबर. आणि त्या गाडीचं तुम्हाला म्हणजे फुल सांगतो बरं का, ती गाडीकडनं मला काही 1 रुपयाची अपेक्षा नाहीये. तुम्हाला जर पाहिजे असलं लोन ट्रान्सफर करा, तुम्ही गाडी तुमच्या नाव करून घ्या, बाकी काय विषय नाही. ती पिकअप माझी विकायचीच आहे, असं नाही की बाबा लाजून मी शांत बसत नाही. बाबा हा गंडलाय विषय गंडलाय, पण असं नाही की बाबा लाज वाटते. अरे एकदा गंडलाय म्हणून काही 10 वेळा गंडणार नाही, एकदा तरी चांगलं होईल का नाही तेव्हा दाखवतो तुम्हाला गाड्या येऊन.